महिन्यात देतो कम द्या ना. आता सरकारला बोलून काही आणि गडबडीत काय केलं. आम्ही म्हणलो होतो तुम्हाला थांबा, तुम्ही त्या टायमाला लय शहाणपणा करत होते. उलट ऐकून घ्यायला लागलं समाज. महिन्यामध्ये काय आता बोलता बोलता निघून जाईल. 70 वर्ष निघून गेलेत बोलता बोलता. 70 वर्ष निघून गेलेत ना. फक्त साहेब एक आदेश काढायला लागतोय. नसता मग त्याच्यात फॉलोअप मध्ये 2 जण कंपल्सरी राहत असले तर मला ते शब्द दिला तरी बस, लेखी नसले तर झालं. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघालेत ते आता ऍडमिशन घेणार आहेत. त्यांच्या व्हॅलिडिटी रोखता कामा नाहीत. रोखल्या तर तुम्ही दोघाला आम्ही कंटिन्यू फोन करत जातो ते तुम्ही लक्ष देणार का? कारण ना त्या टायमाला लेकराला ज्यांना प्रमाणपत्र देऊन व्हॅलिडिटी थांबल्यात ना, तर ते व्हॅलिडिटीचं काय झालं की सगळ्या त्याच्यात तयार झालं. मीडियाचे आरोग्याचे मायकल डेंजर येतो येऊन सगळा जे व्यापारी मीडियावाल्याचं हे सोपं नाही भाऊ. प्रवेशाला प्रवेशाला अडचणी देणार नाही. आम्ही काय करतो त्या सेलमध्ये त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पण वाचा नाही होता. आपण प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आपण आता हेल्पलाईन सुरू करतोय 8 दिवसामध्ये. म्हणजे कोणाला कुठली अडचण आली या संदर्भात फक्त कलेक्टर ऑफिसच्या नंबरने फोन करायचा आणि दखल घेतो. तुम्ही काय जनरल आदेश काढा, तुमचे आदेश पण काढा, रोखू नका. पण नंतर लक्ष पण घाला. ते लिहिलंय पण वर्ष म्हणलं मी तुम्हाला शब्द म्हणलं फक्त तुम्ही लेखी आदेशच काढा. लेखी आदेशच काढा. हे पण समजा काय काय अधिकाऱ्याला माल लागतो, खिसा गरम करायला लागतो, गरीब एखाद्याच माणूस नाही देऊ शकत. संजय शिरसाट साहेब फोन केला ना ताबडतोब काम करतात, लगेच अधिकाऱ्याला ताणूनच धरते. कलेक्टर ऑफिसला काय करतो वर्ष वाया जात नाही. मग ते बोललं ना आता लगेच तो इथं मम्यात मांडले ना. आम्ही माझं म्हणणं काय, पोराने ऍडमिशन घेतलं तर व्हॅलिडिटीमुळे त्याची नोकरी जाते आणि शिक्षण जातं तिथे जाऊन देणार. पुढे हेल्पलाईन नंबरला आपण कलेक्टरकडे देतो. समितीचा अध्यक्ष माझी एक हेल्पलाईन नंबर देतो, काढतो स्वतः. आणि नका ऐकू घ्या बस. कलेक्टरच्या कार्यालय हेल्पलाईन नंबर राहील. उपसमितीचा अध्यक्ष माझ्या कार्यालय हेल्पलाईन नंबर तर सुरू करतो. ज्यांना अशा प्रकारे मला माझ्या हेल्पलाईन कॉल येऊ दे, कलेक्टरकडे कॉल जाऊ दे. काही पण व्हॅलिडिटी बद्दल अडचणी आल्या, कुणबी प्रमाणपत्राबद्दल अडचण आल्या, कलेक्टर ऑफिस ते सामान्य माणूस आणि सामान्य माणूस ते उपसमिती आपली एक हेल्पलाईन नंबर द्यायला लागले. त्या नंबरवर माहिती द्या म्हणून सांगते. उलट बरं झालं ना. घरपोच नाही झालं तर महाराष्ट्रातल्या ज्या अडचणी येतात व्हॅलिडिटीच्या आणि कुणबीच्या त्या अंतर्वाली देऊन सांगितलं तरी मी सरकारच्या कानावर मंत्र्यांच्या कानावर घालून ते करून घेत जाऊ. आपण तसं आता जबाबदारी यांच्यावरती दिली. समाजालाही कळल हे किती काम करते समाजाचं, आपल्यालाही कळल याला खरोखर समाजाचं काम करायचं होतं. म्हणून हे हा म्हणले होते कसा अधिकाऱ्यांना फोन करून सांगते ती व्हॅलिडिटी दी, त्याचं ऍडमिशन रोखलंय, त्याचं वाटोळ करू नको. म्हणजे समाजाच्या उपयोगाला ह्या लोकांनी यावं एवढीच आपली पण अपेक्षा. ती येते पुढे अशा आशा ठेवू. 6 महिन्याची आता मग सांगून त्याला सूचना काढा म्हणून. कारण सूचना सरकारच्या काढल्याशिवाय काय. अरे हो मी मत होत राहिलो. अरे असं कसं. व्हॅलिडिटीला 6 महिन्याची मुदत वाढ ऍडमिशनच्या नंतर मागच्या 2 वर्षात तुम्ही जशी देऊन दिली. मुदत वाढ सांगायची मागही दिली होती. हा दोन्ही वर्षी दिली दादा. ऐका हे जे काय दिलेले ड्राफ्ट दिलेलं आहे ना, आपल्याला सूचना काढायचा. हे जे ड्राफ्ट दिलेलं आहे ना सूचना काढायचा. हे जे ड्राफ्ट दिला त्यांना आता आदेश काढायचा, आत्ता काढायचा किंवा उद्या सकाळी काढतील किंवा आत्ता काढतील, केव्हा काढतील मला नाही. हे काढता येतं. पण हे सगळं देवेंद्र फडणवीस सांगितलं बरं का काढा म्हणून. ते म्हणले आम्ही विचारून घेतले. म्हणजे ते आड पडत पुन्हा त्याने विचारलं ते खरं आहे ते उघड वाचा नको. तर ते म्हणले देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारूनच ही सगळी कारवाई करायला लागलं आणि ते याला हो म्हणले. मग आता सूचना काढायला तर सरकारकडे हे मसुदा जाऊन द्यावं लागेल ना. जाऊ द्यायचं मग एकदा गुन्ह्यासंदर्भात सांगा ना. गुन्हे ते मग घेतो म्हणले. ते मुख्यमंत्र्याला बोलतो म्हणले आपण काय सांगितलं त्यांना म्हणजे ते क्लिअरच करतो नको लफडं. खोटे गुन्हे दाखल केले पोरांवर. ते पोरं नसून कोणी पुण्याला कोणी इकड तर राजकारणात लोकांनी काही नावं देऊन त्यांना गुंतवलंय ही एक बाब. त्याचे काही पुरावेच नाहीयेत तरी गुन्हे दाखल केले ते 7 सारखे. नंबर 2 आंतरवालीत आम्हालाच मारलंय. आमच्यावर 302 आणि 21 बळ आहे.
ही पुन्हा दाखल व्हायला पाहिजे पोलिसांवर. ते मारले त्यांनी, रेकॉर्ड तुमच्या जवळ आहे, आमच्याजवळ नाही, तुमच्यावरच रेकॉर्ड आहे. ठीक आहे, आमचे कोणी माघार नाही घ्यायच तुम्हाला आंतरवालीचे नका घेऊ. त्यांचे 200-300 पोलीस आहेत, त्यांच्यावर 307 120 गुन्हा दाखल करून अटक करा का चालू द्या केस आमची नसता. आमच्यावर ते खोटेच आहेत ना, मग आम्हीच मार खाऊन राहावं. तुमची काय बहीण आहे ना, ती काय सरकारचीच आहे ना, तिच्यावर जर गुन्हे दाखल होते असं कसं होऊ शकतं. आणि राज्यातले जे गुन्हे आहेत, हे गुन्हे प्युअर खोटे आहेत, करून दुसरेच गेलेत, हे राजकारणी करून गेलेत. मी त्याचं कार्यालय फोड, त्याला फोन केला मोठं कार्यालय फोडा, ते मला हा ना त्याच्या कार्यालय गोटे याचे कार्यकर्ते त्याच्यावर दोन्हीचे एकत्र आले. आणि ते म्हणले त्याचं तर काय तुझा तेरेचा आवरा जाऊन घरात बसून काढायला होतो म्हणजे दोन्ही त्याला गोटे आणले, तिन्ही एकत्र आले पुन्हा. म्हणले बघ त्याचं त्याला हाना. म्हणजे एक गाव होतं, उदाहरण सांगतो, एक गाव होतं, त्या गावात दरवर्षी कावडीला भांडणं व्हायची. कावडी असतात ना आपल्याकडे, कावडी पाण्याला गोदावरीला जाण्याने यात्रा असते, त्या कावडी हमेशा भांडणं व्हायचं. पण ते गाव कवाच रिटत नसायचं भांडणाला पुढचं. पण डोकेबाज असतात काही काही भाजप सारखे, म्हणजे भाजपच्या मंत्र्यासारखे. भाजप चांगलं आहे, पण काही मंत्रीचा आग्रह लावण्याचे, भाजपला दोन तीन नाही भेग उगाच वगैरे तसं. ते कधी ऐकतच नसायचं गाव. मग त्याने आरडे केले, डोकं लावलं. म्हणजे आता डोकं लावा म्हणलं. त्या पाटला, त्या गावातला पाटील आहे ना, त्याला गोटा हाना एक, आणि त्या पाटला इकडच्या पाटील एक गोटा हाणला. त्याला वाटलं त्याच पाटील हाणला, जे दोन जण त्याला धोपटायला लागले, पुरं गाव हाणलं. तसं काम झालं. हे यांनी यांच्या दुश्मने आंदोलनाच्या माध्यमातून उचलल्या, आणि ते आमच्या गरीब मराठीच्या पोराच्या अंगावर. गरीबाची लेकर एवढं धाडस नाही करीत, म्हणून आमच्यावर खोटे. आमचं म्हणणं आहे तुम्ही ते मागं घ्या. आता त्यातल्या काही काम हे ते कमी करून आपण ते कुठाना ते करू म्हणले, ते कुठाना करून हळूहळू मागे. आता सध्या तर सध्या जायचं काय तर म्हणजे दोन्ही म्हणत नाही मी, बस का दोन्ही म्हणत नाही. पण मला वाटतं तुम्ही ते केसेसचं खरंच सिरियस घ्या. कोणाला विनाकारण केसेस, एक आत्महत्या केली झाली बरं आमची याची निपुणची 51 लाखाचा गुन्हा म्हणल्यामुळे, दंड म्हणल्यामुळं ती गरीब म्हणला तर मला वावरत नाही कोण भरू. आणि त्याला वाटलं उद्या तारीख आहे, म्हणजे नुसती तारीखच होती ती. काय घोडगावची केस नाही, पण गरीबात तेवढं पण माहित नाही. पोरांना राज्यातल्या सांगतो, ती फक्त केस सुरू आहे, त्या केसीला घाबरू नका विनाकारण. ती काय कोर्टात निकाल नाहीये, तारखेत. पण हे आपल्या पोरांना काय वाटतं हो भरावं लागतात का काय, या आपण ते कोर्टा गुन्हा आहे, इथं निकाल दिला तर आपण हायकोर्टात चॅलेंज करू, पुन्हा भरायला काय मोकळे नाही आपण. ते घाबरू नका फक्त कोणी, आपण अजिबात हे नाही. इथं खालच्याने निकाल दिला आपण वरच्या कोर्टात जाऊ, कारण खाली 20-25 वर्ष चालली ती, वर 40 वर्ष चालली ती. आता वर जगणार आहे का आपण, काय भरितो भांड्या भरितो का, वर मरून जातो आपण, निकाल लागतच नाही. त्यामुळे आपण वरच्या कोर्टात जाऊ. थोडा विचार करा, मरू नका. मी तुमच्या पाय पडतो, मी खरंच पाय पडतो. हातगाव तालुक्यामध्ये 150 फॉर्मच्या तहसीलला दिलेला आहे कुणबीचा. फक्त नंबर फक्त आम्हाला द्या, म्हणजे आता येईन गती हळूहळू. आता सूचना तर काढून द्या ना, ते म्हणतात आम्हाला लवकर हा म्हणा. आपण 3 घंटे झाला आज म्हणा, आपण लावलं भाषण, तुम्ही तिकडून न्याय इकडून काय अभ्यास ते बसलेत खुर्च्यावर. त्यांना ऐकून घेण्याचे कसा काय सापडे आणि तसं की नाही, आणि त्यांना कसा काय सापडेल ते आंदोलनाशिवाय येत नाही. हे ताण आहे का, दोन्हीला कंड सारखाच आहे. 1 वर्षाची मुदत वाढ देऊन ते शिंदे साहेब काम करतात का बघतात आणि होईल. आता यांना सूचनाला आपण पाठवून देऊ. आता तुम्हाला बोलत येणार जे तुम्हाला तो मग अंगावर घ्या, मग आणि आधी सांगते आपले सांगितलं ईडब्ल्यूच नकाशाचं सांगायला. मग आता नकाशाचं तेवढं मात्र ते करू घ्या. आपल्या आपलं मराठा साम्राज्य छत्रपतींचा आपल्यासाठी गौरव होईल. ते काय म्हणलेले ते केंद्रात ज्या पुढे जायचं जपा ते उपसमितीत लावून करा. पूर्ण योजना सुरू करतात म्हणलेच ना. आता या सूचनाला जाऊन देऊ, त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकून. ओके, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या.
म्हणजे आपल्याला पुढची आपली भूमिका ठरवायची, आंदोलनाची भूमिका ठरवायची. तेच सांगते ना तुम्ही कोरडं पडलं आवाज करू नका. माझे सहकारी माननीय आमदार प्रसादजीला सर्व माझे दुसरे सहकारी संभाजीनगरचे अध्यक्ष